अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांची चालू वर्षीच्या ऊस आंदोलनात स्वाभिमानीने केलेल्या 3500 रुपयाची मागणी मान्य करून गळीत हंगाम चालू केला आहे। मात्र चंदगड, आजरा व गडिंग्लज तालुक्यातील 5 कारखान्यांनी संघटित होऊन 3400 रुपये जाहीर केलेली उचल मान्य नसल्याने ओलम कारखान्यावर कालपासून गळीत हंगाम बंद ठेवून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते। दरम्यान सोमवार दिनांक 24 रोजी ओलम कारखाना व्यवस्थापनाने स्वाभिमानीच्या आंदोलनास शरण येऊन पहिली उचल 3500 रुपये जाहीर केली। यामुळे स्वाभिमानी संघटनेच्या लढ्याला यश आले आहे। चालू वर्षी इको, केन, दौलत, ओलम, आजरा साखर कारखाना व आप्पासाहेब नलवडे गडिंग्लज या कारखान्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावास बळी पडून 3400 रुपये पहिली उचल जाहीर करून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते। स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यांनावर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 15 दिवसापासून तीनही तालुक्यात रान पेटवून कालपासून ओलम कारखाना स्थळावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते। 2 दिवसात हजारो शेतकऱ्यांच्या दबावाने कारखान्याचा गळीत हंगाम बंद पडलेला होता। त्याबरोबरच तीनही तालुक्यातील कारखानदार व लोकप्रतिनिधींच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ओलम प्रशासन हतबल झाले होते। शेवटी स्वाभिमानीच्या रेट्यामुळे ओलम प्रशासनास 3500 रुपये पहिली उचल देण्यास भाग पाडले। सोमवार 24 रोजी सायंकाळी 6 वाजता कारखाना प्रशासनाने लेखी पत्र दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेऊन गळीतास कालपासून थांबून राहिलेली वाहने कारखान्यावर आणण्यात आली। यावेळी कर्नाटकचे माजी मंत्री शशिकांत नाईक, काडसिद्धेश्वर स्वामी, राजेंद्र गड्ड्यांनावर, कर्नाटक रयत संघाचे पदाधिकारी यांचेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीनही तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते। राजगोळी, खुर्द प्रतिनिधी। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।